धुळे जिल्ह्यातील बोराडी गावाच्या विकासाची दखल आता थेट विभागीय आयुक्तांनी घेतली आहे। गोबर्धन प्रकल्प, डिजिटल अंगणवाडी, नव्याने उभारलेले मंडळाधिकारी व तलाठी कार्यालय आणि विविध विकास कामांची पाहणी करत विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी बोराडीच्या कामकाजाचे भरभरून कौतुक केले। महसूल व प्रशासन विभागाचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी बोराडीला सदिच्छा भेट देत गावातील विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली। सर्वप्रथम त्यांनी गोबर्धन प्रकल्पाला भेट देऊन प्रकल्पाच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली। स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि ग्रामीण विकासासाठी अशा प्रकल्पांची मोठी भूमिका असल्याचे सांगत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या। यानंतर त्यांनी डिजिटल अंगणवाडी केंद्राची पाहणी केली। लहान मुलांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या शिक्षण, आरोग्य आणि पोषणविषयक उपक्रमांची माहिती घेतली। अंगणवाडीत सुरू असलेल्या डिजिटल शिक्षण पद्धतीचे त्यांनी विशेष कौतुक केले। तसेच बालकांना वितरित करण्यात येणाऱ्या THR पोषण आहाराबाबतही त्यांनी माहिती जाणून घेतली। त्यानंतर नव्याने उभारण्यात आलेल्या मंडळाधिकारी आणि तलाठी कार्यालयाची पाहणी करून नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ सेवा मिळाव्यात यासाठी प्रशासनाने अधिक कार्यक्षमतेने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। गावातील इतर विकास कामांचाही आढावा घेत विभागीय आयुक्तांनी बोराडी ग्रामपंचायत, स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या कामाचे कौतुक केले। विकासाची ही गती कायम ठेवत लोकाभिमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी केले। या भेटीप्रसंगी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद मंडलिक, तहसीलदार महेंद्र माळी, BDO प्रदीप पवार, बाबासाहेब बेलदार, महिला व बालकल्याण अधिकारी निकम, उपसरपंच राहुल रंधे, सरपंच सुखदेव मालचे, ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र साळुंखे, अंबादास सगरी आदी अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। बोराडीच्या विकास कामांवर विभागीय आयुक्तांनी व्यक्त केलेले समाधान हे गावासाठी मोठी गौरवाची बाब मानली जात असून गावाच्या विकासाला यामुळे नवी प्रेरणा मिळणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली।